नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण लोकरीचे विणकाम बेसिक कोर्समध्ये पट्टीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत। त्यासाठी मी ते चमकीची लोकर घेतलेली आहे, 5 नंबरची सुई घेतलेली आहे व एक कटोरी घेतलेली आहे। चला तर मग आपण सुरुवात करूयात। पहिल्यांदा आपण इथे साखळी टाका घालणार आहोत। सुरुवातीला आपण 10 साखळ्या घालणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपण 10 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत। आता याच्या वरती आणखी 2 जादाच्या साखळ्या घालणार आहोत। जो आपण खांब तयार करणार आहे त्याची उंची 2 साखळ्याच्या इतकी आहे, त्याच्यामुळे जादाच्या 2 साखळ्या घालून घ्यायच्या, म्हणजे एकूण 12 साखळ्या घालायच्या। आता 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये आपण खांब तयार करून घेणार आहोत। जादाच्या ज्या 2 साखळ्या घेतलेल्या आहेत त्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये खांब तयार करायचा। सुईवर असा लोकरीचा वेढा घ्यायचा, तिसऱ्या साखळीमधून सुई बाहेर काढायची, त्याच्यानंतर आणखी एकदा लोकरीचा वेढा घ्यायचा, त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची। हे बघा, त्यानंतर आणखी एकदा सुईवर लोकरीचा वेढा घ्यायचा आणि या 3 मधून सुई बाहेर काढून घ्यायची। आपला खांब तयार होतो। आता त्याच्या शेजारच्या साखळीमध्ये खांब तयार करून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे आपण दुसरा खांब तयार केला। अशाच प्रकारे आपण उरलेले खांब तयार करून घेऊ। आपण या इथे 10 खांब घालणार आहोत। जितक्या साखळ्या घातल्या तितकेच खांब घालून घ्यायचे। तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। हे पहा, आपण आता शेवटचा खांब घालून घेऊयात, म्हणजे 10वा खांब घालून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे आपण 10वा खांब घातलेला आहे। असे आपले खांब तयार होते। आता आपण वरती आणखी खांब घालणार आहोत। त्याच्यासाठी आपण आता जी पट्टी केली ती वळवून घ्यायची व पहिला जो खांब घातलेला होता त्याच्यावरच अशा प्रकारे दुसरा वरती खांब घालून घ्यायचा। जो आपण सुरुवातीला खांब घातलेला आहे त्याच्यावरतीच खांब घालून घ्यायचे आणि खांब घालताना शक्यतो मोजायचं, म्हणजे लक्षात येतं की आपले खांब कमी होतेत का जास्त। सुरुवातीला जितके खांब घातले तितकेच खांब वरती पण आले पाहिजेत, म्हणजे आपली विण व्यवस्थित होते, विणकाम छान दिसतं आपलं। अशा प्रकारेच आपण त्याच्यावरती जो पहिले खांब घातलेला होता तर त्याच्यावरतीच खांब घालून घेतोय। तिथे पण आपण 10च खांब घालणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आपण इथं शेवटचा खांब घालतोय। शेवटचा खांब आपला पूर्ण झालेला आहे। 2 खांबाची आपली पट्टी झाली। त्यानंतर आणखी एकदा पट्टी वळवून आपण खांब घालून घेऊयात। ही पट्टी अशी आहे की आपण जितकी आपल्याला पट्टीची उंची करायची आहे तितकी साखळी घ्यायची व जितकी रुंदी करायची आहे तितके खांब वाढवायचे। हा पट्टीचा वेगळा प्रकार आहे। जितकी आपल्याला उंची पाहिजे असेल पट्टीची तितके साखळ्या घ्यायच्या आणि जितकी रुंद पाहिजे तितकं खांब घालायचे। हे पहा, अशा प्रकारे आपण 3 खांबाची पट्टी तयार केलेली आहे। हे पहा, पट्टी रुंद करायची असेल तर आपल्याला काय करायचं, खांब वाढवायचे, आणि उंची वाढवायची असेल तर आपल्याला साखळी वाढवावी लागते सुरुवातीला। हे पहा, अशा प्रकारचे आपले खांब घालून तयार झालेत। आता इथून पुढे तुम्हाला जितकी रुंद पाहिजे तितके तुम्ही खांब घाला।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.